नमस्कार सर्व जुन्नर तालुक्यातील पत्रकार बांधवांना, ज्येष्ठ समाजसेवक तानाजी तांबेचा नमस्कार। मी आज आळेफाटा येथे पत्रकार परिषद बोलवण्यामागचा हेतू काय, जुन्नर तालुक्यात चाललंय काय या संदर्भात मी सर्वसामान्य जनतेला, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारा शेतकरी संघटनेचा कार्याध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक या माध्यमातून मी सर्वांना विनंती करू इच्छितो की मागील 1 वर्षापासून जुन्नर तालुक्यामध्ये काय चाललंय, 2021 सालापासून जुन्नर तालुक्यात ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक करून व सर्वसामान्य ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्यांचे पैसे हडप करण्यात आलेत। एक तुम्हाला उदाहरण देतो, वाणीसाहेब, वामनसाहेब, कॉइन प्रकरण, बिटकॉइन, 2 महादेव ॲप, 3 ELC अल्टिमा, 4 क्रिप्टो करन्सी, 5 माऊली मल्टीस्टेट आणि 6 पराग शहा नारायणगाव। ह्या लोकांनी, सर्वसामान्य माणसाने लालचपोटी गुंतवणूक केली। ती गुंतवणूक करत असताना त्याचा परतावा म्हणून 4%, 5% ह्या रकमा देणार, ह्या दिल्या गेल्या। 2, 2.5, 3 वर्ष लोकांना व्याज मिळालं, परंतु मागील 15 दिवसापूर्वी आपण एक प्रकरण ऑनलाईन पराग शहा यांनी तक्रार केली जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या विरोधात। त्या पराग शहांना उचलून राजगड यांच्या कार्यालयात घेऊन आले। त्यांना 4 तास त्यांच्या कार्यालयात बसून ठेवलं। त्यांचा BP हाय झाला। ते सांगतात की मला डॉक्टरकडे नाही, आपण त्यांना डॉक्टरकडे जाऊ दिलं नाही। पराग शहांनी स्वतः त्या संदर्भात व्हिडिओ प्रसारित केला तालुक्याला माहिती होण्यासाठी। मग नारायणगावमधले 2 पत्रकार आले आणि त्यांनी त्यांना घेऊन ॲडमिट केले। आजही पराग शहा पुण्यामध्ये ॲडमिट आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करणारी पोलीस यंत्रणा आहे। हे काम तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचं नाही। मग त्या लोकप्रतिनिधींनी पराग शहांना स्वतःच्या राजगड कार्यालयात कशासाठी बोलवलं, त्याला दमबाजी का केली, त्याच्या संपूर्ण खानदानाला संपवेल असं का म्हटलं, त्याच्या पत्नीविषयी म्हणजे स्त्रियांविषयी असे शब्द वापरले की ती पूजा शहा कोणत्या आट्याचा चक्कीचा आटा खाते, कोणत्या चक्कीचा आटा खाते। साहेब, ते त्यांच्या कष्टाने कमवून खातात। मग ह्या लोकप्रतिनिधींना हे बोलणं उचित आहे का? वामन साहेब, वाणी साहेब, भुजबळ साहेब, मी आपणास विनंती करतोय, पाडेकर साहेब, मी आज सर्वांना विनंती करतोय की आपलं माध्यम, आपण 4था स्तंभात आज सर्वसामान्य जनतेला न्याय हक्कासाठी आपण पत्रकारितेच्या माध्यमातून आपण न्याय देणारी 4था स्तंभ। माझी जनतेला विनंती आहे, मग ह्या जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी त्या पराग शहाला कशासाठी बोलवून आणलं? पराग शहाने त्यांच्यावर आरोपसुद्धा केलेत की आम्ही मागे 2022-23 मध्ये त्यांना आम्ही 2,75,00,000 रुपये रोख स्वरूपात दिलेले आहेत। त्यांनी 3 कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेत असं त्यांचं म्हणणं आहे। मग जर तुम्ही 3 कोटी पराग शहाकडे इन्व्हेस्ट केले
गुंतवणूक केली, मग आपण त्या 3 कोटीचा शासनाला, इन्कम टॅक्सला त्याचा इन्कम टॅक्स भरला का? त्या संदर्भात आपण इन्कम टॅक्स कार्यालयात कळवलंय का? पोलीस यंत्रणा असताना तुम्ही परीक्षाला बोलावून आपल्या राजगडच्या कार्यालयात दाबून ठेवलं, डांबल्यानंतर त्याला 4 तासांनी सुटका केली. मग कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करणारे पोलीस आहेत. मग ती यंत्रणा असताना आपल्याला अधिकार कोणी दिला? आज सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्वसामान्य समाजसेवक म्हणून लढतोय. आम्ही कोणाची पिळवणूक करत नाही, आम्ही कोणाकडनं हप्ते घेत नाही, आम्ही कोणाच्या पैशाला लाचार नाही. दिनांक 3/5/2025 रोजी आळे ह्या गावामधनं टावर जाणार होती. टावरच्या संदर्भात वाणीसाहेब 1-2 शेतकऱ्यांनी मला फोन केले की शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला आमची बाजू मांडा शासन दरबारी, आणि आम्हाला आमच्या बागायत जमिनीतून टावर जाता कामा नये, कारण तीच आमची काळी आई आहे, त्याच्यावरच आमचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. ह्या सगळ्या घटना मागच्या महिन्याची जर तुम्ही लोकप्रतिनिधींची, दादांची बाईट जर ऐकली असेल वाणीसाहेब आपल्याच माध्यमातून, त्यांनी सांगितलं होतं की मी सदर आळे गावातून ही टावर लाईन जाऊ देणार नाही, मी शासनाच्या जमिनीतून कडेकडेने ही लाईन मी घेऊन जाणार आहे. मग तुम्ही एका महिन्यामध्ये युटर्न का घेतला? मग परत तुम्ही त्याच जमिनी क्षेत्रातनं टावर जाण्यासाठी प्रयत्न केला. तुम्ही पोलीस प्रशासनाला आपल्या कार्यालयात बोलवलं आणि पोलीस बंदोबस्तासाठी तुम्ही पाचारण केलं. परंतु आळे गावातील काही सुज्ञ लोकांनी त्याचा पाठपुरावा केला आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी असा निर्णय दिला की परत त्याची फेर चौकशी होऊन, फेर मोजणी होऊन टावर कोणत्या दिशेने न्यायचा हे ठरलंय. आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कोण कालवते म्हणून म्हटलं होतं. 3 कोटी कोणी घेतले? आम्ही लोकप्रतिनिधीवरती आरोप केले नाहीत. मग लोकप्रतिनिधींना एवढा राग कशासाठी यावा? राग कशासाठी आला? आम्ही कुठेही नावाचा उल्लेख केला नाही. मग लोकप्रतिनिधींनी मला दुपारी 1 वाजता 4 तारखेला फोन केला वाणीसाहेब, आणि फोनवरती पाहिजे तसे मला बोलले की तुमची अवकात काय, तुम्ही कसले समाजसेवक, तुम्ही काय धंदा करता का तुम्ही समाजसेवेचा, तुमच्या विरोधात माझ्याकडे तक्रारी आहेत, मग तुम्ही आत्तापर्यंत गप्प का बसलात? माझ्या विरोधात जर तुमच्याकडे लोक तक्रारी घेऊन आलात तर त्या पोलीस स्टेशनला मग माझ्यावर गुन्हे का तुम्ही दाखल नाही केले? मग तुम्ही आज मला सांगताय का ज्यावेळी मी तुमच्याविषयी काही न बोलता तुम्ही स्वतःच्या अंगावर ओढून घेतलंय? परंतु मी सामाजिक बांधिलकी जपणारा समाजसेवक आहे. शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर शेतकऱ्यांची बाजू घेणारा हा एक शेतकरी संघर्ष संघटनेचा पुणे जिल्हा कार्याध्यक्ष या नात्याने मी आज भांडतोय. मग दादांनी फोनवरती मला पाहिजे तसे वाईट शब्द बोलले वाणीसाहेब, पण मी मोबाईल कधी रेकॉर्ड करत नाही, मी रेकॉर्ड केला नाही. शेवटी जाताना मला मी येतोय ओतूरला, म्हटलं दादा मी कुठे येऊ ते सांगा तुम्ही. हा तानाजी कोणाला घाबरणारा नाहीये, हे तानाजी कोणाचा 1 रुपया खात नाहीये. त्यांनी दाखवून द्यावा की तानाजी तांबे पैसे खातोय म्हणून. आज माझं वय 71 आहे, दादांचं वय 52 आहे. दादांनी वयाचं तरी भान ठेवलं पाहिजे होतं की आपण लोकप्रतिनिधी आहोत. आपण ज्येष्ठ नागरिकांना जर आपण अशी वागणूक दिली तर जुन्नर तालुक्यातील जनतेने तुमच्याकडे काय म्हणून बघायचं? सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी वाणीसाहेब
आजही मी जुन्नर तालुक्यात लढतोय. येणाऱ्या कोणाची अडचण असू द्या, त्या अडचणीला मी धावून जातो. पोलीस स्टेशन असू द्या, तहसीलदार कार्यालय असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, सगळ्या ठिकाणी ज्यांनी मला बोलवलंय त्या ठिकाणी मी जाऊन त्यांचे प्रश्न मांडलेले आहेत आणि प्रश्न सोडवलेले आहेत. वाणीसाहेब, दुःख याचं होत आहे, आम्ही त्यांच्यावर आरोप न करताही त्यांनी स्वतःहून आरोप ओढून घेतले आणि आमची अवकात काढली. वाणीसाहेब, पण हा तानाजी तांबे अवकात मध्येच आहे. तुम्ही आता तुमचे मला अवकात काढायला लावू नका. आणि हा तानाजी तांबे आजही सांगतो, कोणाला घाबरत नाही, मरायलाही घाबरत नाही आणि मारायलाही घाबरत नाही. वाणीसाहेब, मागील विधानसभेला मी विघ्नर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर बद्दल 165 कोटीचा घोटाळा काढला, पण त्यांनी एकाही शब्दाने मला फोन केला नाही किंवा दुखवलं नाही. त्यानंतर मागीलच 15 दिवसापूर्वी मी जमीन घोटाळा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजयराव काळे साहेबांचा 28 कोटी 44 लाखाचा घोटाळा काढला. त्यांनी सुद्धा मला फोन केला नाही किंवा विचारणा केली नाही. याला म्हणतात वाणीसाहेब सुसंस्कृत नेते. आणि यांचं कुठेही नाव न घालता टावरच्या संदर्भात 3 कोटी कुणी खाल्ले, शेतकऱ्यांच्या अन्नात माती कुणी कालवली, ही विचारणा आम्ही केली. तर यांना का झोंबलं? मग लेकीला वाणीसाहेब, दुःख याचं होत आहे की सर्वसामान्य जनतेला आम्ही न्याय देत असताना जर लोकप्रतिनिधी म्हणतात तुम्ही समाजाचे समाजसेवक नाहीये, जुन्नर तालुका तुम्ही नासवलाय, मला फोनवरती म्हणतात तुम्ही नासवलाय, तानाजी तांबेने जुन्नर तालुका नासवलाय, आत्मपरीक्षण करा आणि मग विचारा. जुन्नर तालुक्यातली जनता सुज्ञ आहे, सांगेल की जुन्नर तालुक्यात तानाजी तांबेने नासवलाय का कुणी नासवलाय. वाणीसाहेब, बरंच बोलण्यासारखं आहे, मला बरंच सांगता येईल, पण मी आता एक ह्याच पत्रकार परिषदेमध्ये त्याचा सगळा भांडाफोड करणार नाही आहे. वाणीसाहेब, जुन्नर तालुक्यातील भूसंपादन जमिनी झाल्या. चाळकवाडी टोल नाक्याला शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. त्या जमिनी जात असताना त्यांना गुंठ्यामागे 45,000 ते 57,000 रुपयाचा गुंठ्याचा मोबदला मिळाला. आणि तिथून पुढे तुम्ही जर गेले 6 ते 7 किलोमीटरवरती नारायणगावच्या हायवेला गुंठ्यामागे 4.5 लाख ते 5.5 लाखाचा शेतकऱ्यांना परतावा मिळाला. मग हा फरक का? मग तुम्ही म्हणता ना मी चाळकवाडीचा आहे, मी लोकप्रतिनिधी आहे, मग तुमच्या शेतकऱ्यांना तुम्ही न्याय का दिला नाही? तुमच्या शेतकऱ्यांची तुम्ही बाजू का मांडली नाही? नारायणगावकरांना गुंठ्यामागे 4,500 ते 5,500 रुपये मिळतात, 4.5 लाख ते 5.5 लाख रुपये मिळतात, आणि तुमच्या चाळकवाडीच्या शेतकऱ्यांना गुंठ्यामागे 45,000 ते 57,000 पर्यंतच मोबदला मिळालाय, परतावा मिळालाय. हा फरक का? आजही मी लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो, आम्ही साहेब तुम्हाला कधी दुखवलं नाही, तुमच्या मर्मावर कधी बोट ठेवलं नाही, पण तुम्ही आमच्या मर्मावर बोट ठेवले, तुम्ही आमची अवकात काढली, तुम्ही आमची लायकी काढली, म्हणून आम्हाला बोलावं लागलं आणि आता बोलणार. आजही मी लोकप्रतिनिधींना विनंती करतोय, तुम्ही तुमचं काम करा, जनतेची सेवा करा, शासनाचा आलेला निधी वापरा, पण त्या निधीमध्ये जर काही घोटाळे झाले तर हा तानाजी तांबे काढल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी तुम्ही म्हणू नका तुम्ही असं का करता. तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, शासनाचा निधीचा विनियोग चांगल्या ठिकाणी करा, आम्ही सुद्धा त्याच्या विरुद्ध बोलणार नाही. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलं तर तिथे तानाजी तांबे हजर होऊन सगळा त्याचा भांडाफोड करणार. वाणीसाहेब, आजची जुन्नर तालुक्याची जर परिस्थिती पाहिली तर भयंकर बिकट आहे. आज पाण्याचा प्रश्न आहे, तलावात पाणी नाही, त्याच्याबद्दल कोणी बोलायला मागत नाही. शेतकऱ्यांच्या कुठल्याही बाजारभावाला किंमत नाही, कुठल्याही तरकारीला किंमत नाही, टोमॅटोला बाजारभाव नाही आहे, कांद्याला बाजार नाही आहेत. आज शेतकरी मेटा कुटीला आलाय, त्याचं लोकप्रतिनिधीला पडलंय का साहेब?
अजिबात पडलेलं नाहीये. मग लोकप्रतिनिधी करतात काय? लोकप्रतिनिधीचं कर्तव्य नाही का शेतकऱ्यासाठी भांडायचं? आता टोल में झोल बोल हरी बोल, पण मी आज बोलणार नाही. वेळ पडेल त्यावेळी बोलणार. साळकवाडी टोल नाका, डुंबरवाडी टोल नाक्याबद्दल मी बोलणार. माझ्याकडे भरपूर बोलण्यासारखं आहे वाणी साहेब, पण एकाच दिवशी मी याचा भांडाफोड करणार नाही. वेळ पडेल त्यावेळी मी याचा भांडाफोड करणार. तुमचं सगळं व्याख्यान ऐकलं, तुम्ही जे मुद्दे मांडले त्याला आधार काय आणि तुम्ही शहाची वकिली का करता? वाणीकडे ऐका, 200हून अधिक कोटीची लोकांची गुंतवणूक आहे. काहींनी पतपेढीतून इकडनं तिकडनं कर्ज काढले, ते पैसे लोकांना मिळाले पाहिजे. तुम्ही लोकांची बाजू घ्यायला पाहिजे. तुम्ही शहाची वकिली करताय. वाणी साहेब, मी शहांची वकिली करत नाही. तुम्ही म्हणले शहाला उचललं, हो डांबून ठेवलं ना. हो, जी वस्तुस्थिती आहे, जी शहांनी स्वतःची मुलाखत दिली, ती मुलाखत आम्ही ऐकली. मग कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी काय पोलीस प्रशासन आहे. मग जर लोकप्रतिनिधीने 3 कोटी रुपये गुंतवले होते तर त्यांनी पोलीस प्रशासन आळेफाटा पोलीस स्टेशनला जायचं, कायदेशीर तक्रार दाखल करायची की माझे 3 कोटी रुपये मी ह्या कंपनीमध्ये अडकवलेले आहेत. त्याला तिथे बोलून घ्यायचं. तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये बोलून त्याला 4 तास डांबवणं ही कायद्याची चूक आहे साहेब. कायद्याने चुकीचं आहे. म्हणजे कायदा हा बिहार नाही आहे, हा जुन्नर तालुका आहे साहेब. लोकप्रतिनिधींकडून जो काही शहाणा त्रास झाला त्याविषयी त्यांनी काही तक्रार केली का पोलीस प्रशासनाकडे? त्यांनी ऑनलाईन तक्रार केलेली आहे. कालपर्यंत ते SP साहेबांना भेटलेत. अजून त्यांना पुरावे हवेत, ते पुरावे त्यांनी सादर केलेत, पण अजून गुन्हा दाखल झालेला नाही. आम्हाला साहेब म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवता कामा नये. लोकप्रतिनिधींची चाललेली तालुक्यात दादागिरी, लोकप्रतिनिधी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्याला तुझ्या अवकात काय काढत असतील तर हा सामाजिक कार्यकर्ता हा तानाजी तांबे कधीही खपून घेणारा नाही, सहन करणारा नाही. तानाजी तांबेंना लोकप्रतिनिधी बोलले घ्यायचा राग मनात आहे का नेमकं काय? साहेब, मी आतापर्यंत कोणाबद्दल कधी वाईट बोललो नाही आणि वाईट बोलणारे नाही आहे. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने आमची अवकात काढत असाल, आमची लायकी काढत असाल तर आम्ही सुद्धा तुमच्या मागे लागणार ना साहेब. का लागणार नाही? तुम्ही काय करता आम्हाला माहिती आहे ना. तुम्ही काचेच्या घरात आहात, आम्ही काचेच्या घरात नाही आहे. आम्ही प्रॉपर्टी कमवली नाही आहे. हे आहे आमची अशी प्रॉपर्टी, हीच प्रॉपर्टी आहे सर्वसामान्य जनतेची सेवा करणं. आपण दुसऱ्याकडे आरोप करतो तर 4 गुन्हे आपल्याकडे पण राहतात. तुम्ही म्हणाल पुन्हा तो मुद्दा तुम्ही ओपन करता. विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही शेरकरांवर खूप आरोप केले. आता मग असे म्हणाले शेरकर काय बोलले नाही, संजय काळेसाहेब काय बोलले नाही. आता तुमचे काही लागेबांधे असतील, तुमच्याबद्दल सुद्धा लोक वेगवेगळी चर्चा करतात ना. मग साहेब, जशी मी तानाजी तांबे पत्रकार परिषद घेतोय तशी जर माझ्यावर कोणाला आरोप करायचे असतील, मी जर खंडणीखोर असेल, मी हप्ते घेत असेल, ते सुद्धा त्यांनी पत्रकारांसमोर मांडावेत ना. की तानाजी तांबे खंडणी घेतो, तानाजी तांबे हप्ते घेतो, हे सांगावेत. हा अधिकार आहे त्यांचा. पराग शहाची तुम्ही इतकी धडधडीत बाजू मांडताय, लोकांचे त्यांच्याकडे हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक आहे, लोक अडचणीत आहे, त्या लोकांनी काय मेसेज घ्यायचा याच्यात? साहेब, पराग शहांना मी फोन केला, त्यांना सांगितलंय, त्यांनी मला सांगितलं की मी माझी प्रॉपर्टी विकून काही लोकांचे पैसे दिलेत आणि आजही मी पैसे देण्याच्या मनस्थितीत आहे. पुण्यामधील माझी प्रॉपर्टी मी विकतोय, ती विकल्यानंतर ज्यांचे गुंतवलेले पैसे ते मी त्यांना देणार आहे, हा त्यांचा शब्द आहे. पराग शहांनी हात वर केले नाहीत. ते सर्व ज्यांनी पैसे गुंतवलेत, इन्व्हेस्ट केलेत, त्यांना ते पैसे देणार आहेत. आणि काही लोकांना पैसे दिलेत प्रॉपर्टी विकून, त्यांची संपत्ती विकून. पाठराखण करताय पराग शहा? अजिबात पाठराखण करत नाही साहेब. लोकप्रतिनिधींनी त्यांना जी चुकीची वागणूक दिली त्याबद्दल बोलतो मी साहेब. लोकप्रतिनिधींना कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करायचं काम होतं. पोलीस यंत्रणा होती, तिथे जायचं होतं, तिथे तक्रार करायची होती, पोलिसांनी त्याला बोलवलं असतं. मग तुम्ही जर तुमच्या कार्यालयात बोलून त्यांना दमबाजी करत असाल तर साहेब हे कसं सहन होईल साहेब? आमदारांवर ते खंडणीचा गुन्हा दाखल करतात. तालुक्याचे ते आमदार आहे, एक संविधानिक पद आहे. अशा माणसावर बेछूट आरोप करायचे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा, पोलिसात जाऊन तक्रार का नोंदवत नाही? साहेब, त्यांनी आजही पोलिसात गेलेले आहेत, कालही गेले होते.
आणि आजही त्यांची प्रक्रिया चालू आहे. त्यांना जेवढे पोलीस प्रशासनाने एव्हिडन्स मागितलेत ते त्यांनी एव्हिडन्स सादर केलेले आहेत आणि त्या सादरप्रमाणे पोलीस त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून तो गुन्हा दाखल करतीलच. आपण तर त्यांना जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही गुन्हा दाखल करा म्हणून. कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करणारे पोलीस प्रशासन आहे, त्याचा संपूर्ण अभ्यास करूनच ते गुन्हा दाखल करणार. वाणी साहेब मला फोनवरती बोलता बोलता लोकप्रतिनिधी म्हणाले, तुम्ही काय मला डीबी समजता का? म्हणलं साहेब, डीबीनी खंडणी घेतलेली होती म्हणून डीबीच्या विरोधात आम्ही गेलोय. आम्ही तुमच्याबद्दल काही बोललोय का? मग तुम्ही हे शब्द काय वापरतात? मला काय तुम्ही डीबी समजले का? ही म्हणायची त्यांना गरज नव्हती. तुम्ही असं वाटत नाही बाबा कुठंतरी हा स्टंट करताय? तुमच्या वास्तव स्वीकारलं पाहिजे. तुमच्या डीपीला आजही माजी आमदार अतुल बेनके यांचा फोटो आहे. तुम्ही स्वतःला समाजसेवक म्हणता, ट्रेस्ट समजता. तुम्ही फोटो कोणाचा लावायचा तुमचा प्रश्न आहे, पण असं म्हणजे आपण म्हणतो ना धूर निघतो म्हणजे खाली आग आहे, संशय तर बळावतो ना. वाणी साहेब, तुमचं म्हणणं बरोबर आहे. उद्या मला वाटलं वाणी साहेबांविषयी माझं प्रेम चांगले, वाणी सुसंस्कृत आहेत, उच्च शिक्षित आहेत, चांगले आहेत, चारित्र्य संपन्न आहेत, चारित्र्याला कुठेही कलंक नाही. पक्षात मला कशाला जायचं? मला आता मला सांगा, जर मला भगवान शंकर आवडत असेल, मला मारुती आवडत असेल, तर मी त्याचं भक्ती करणार ना. 33 कोटी देवांपैकी एका देवाला आपण कुठेतरी मानणार की नाही? मग त्याप्रमाणे देव नाही. अहो दादा, मी तुम्हाला अहो वाणी साहेब, मी तुम्हाला तेच सांगतोय. चालू आहे, तुम्ही देवांना मध्ये घेऊ नका. अहो अतुलजी बेनके साहेब चारित्र्य संपन्न आहेत, उच्च सुशिक्षित आहेत. मग काय हवंय तुम्हाला? पॉलिटिकल पर्सन माणूस असू द्या ना. म्हणजे आपला तुम्ही समाजसेवक समजता. हो, मग त्यातनं काय? उद्या अण्णा हजारेंवर तुम्ही अण्णा हजारेंचा मी फोटो ठेवल साहेब. अण्णा हजारे हा कुठल्याही राजकीय पक्षाचा माणूस नाही. तुम्ही जो ठेवला तो राजकीय पक्षाचा नेता आहे आणि तुम्ही याच्यावर त्याच्यावर आरोप करताय. ते त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून आलेले आहे. हो, असू द्या ना. पण त्यांचा प्रचार मी केला होता. मला वाटलं होतं की ते उमेदवार चांगले आहे, क्वालिफाईड आहेत. कळवळा आणि सोनवण्यांची काळी अजिबात नाही साहेब. जर मला लोकप्रतिनिधींनी फोनवरती माझी अवकात काढली नसती, मला अश्लील भाषेत काही बोलले नसते, तर मी सुद्धा आज ह्या स्टेपला आलो नसतो. तुमची अवकात करून चौकात बोलवलं होतं, चौकात जायचं. मग त्यांनी बोलवायचं ना. मी चौकात होतो ना, मोनिका चौकात बसलो होतो साहेब, आणि ते ओतूर स्टँडला होते. मग त्यांनी फोन करायचा मला, या तानाजी तांबे या तुम्ही. मी बसलो इथे एस टी स्टँडला ओतूरच्या. का बोलवलं नाही मला? जुन्नर तालुका सुसंस्कृत तालुका आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे, वारकरी संप्रदायाने नटलेला हा तालुका आहे. काय म्हणजे तालुका बिघडवायचं काम चालवलं का काय साहेब? म्हणजे तालुका नासवायचं काम चालू. वाणी साहेब, हे शब्द माझे नाहीयेत. हे लोकप्रतिनिधींनी फोनवरती मला म्हटले की तुम्ही तालुका नासवताय. मग या सामाजिक काम करणाऱ्या समाजसेवकाने तालुका नासवला का हो? आज तालुका सुज्ञ आहे, तालुका सुशिक्षित आहे, तालुक्याला संपूर्ण माहिती आहे की हा जुन्नर तालुका कुणी नासवला आहे. तानाजी तांबेंनी नासवलाय का कुणी नासवलाय? जर तुम्ही समाजसेवकाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असाल, पण हा तानाजी तांबे बदनाम जरी तुम्ही केले, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, माझ्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले, तरी तानाजी तांबे समाजसेवेला बांधिलकी राहणार आणि जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची समाजसेवा करणार. परंतु तुम्ही जो आता हा एक मुद्दा घेऊन जो पत्रकार परिषद भरवली, ते माजी आमदारांविषयीचं असलेलं तुमचं प्रेम आणि आजी आमदारांविषयी असलेला तुमचा राग असता, ती कुठेतरी वैयक्तिक तुमची बाब आहे का? मॅडम, तुम्ही विचारलेला प्रश्न बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण अतुल बेनकेंच्या मी सानिध्यात नाही. जो मी विधानसभेला डीपी ठेवला होता, मी तसा तो डीपी ठेवला आहे. तो डीपी मी काढला नाही. त्या विधानसभेला पूर्ण 17 दिवस संपूर्ण तालुक्यात मी त्यांच्याबरोबर फिरत होतो आणि त्यांचं प्रामाणिकपणे काम करत होतो. नाही नाही नाही, विचारला तुम्ही आहे ना की तानाजी तांब्याला किती पैसे दिले. तो माझा प्रश्न आहे ना साहेब. वाणी साहेब, मला हे कळत नाही. 33 कोटी देवांपैकी जर मी एक देवाला मानलं. सांगतो, तुम्ही बेनके आणि देवांची तुलना करू नका. आपल्या बँकेबद्दल राग नाही, देवाबद्दल रुसवा नाही.
मी असं कंपॅरिझन कसं करणार? बरं, तुम्हाला त्याची एलर्जी काय? अतुल बेनकेंचा डीपीला मी फोटो ठेवला तर एनर्जी असं आहे. आपणाला एलर्जी का? समजा मी एक बातमीदार आहे, त्या बातमीदाराने असं न्यूट्रल निपक्षपणे सगळ्यांची बाजू लावली पाहिजे. आज आम्ही कोणा स्पष्टपणे विचारतोय, तुम्ही स्वतःला समाजसेवक समजता, जनतेचे प्रश्न सोडवणारे म्हणता आणि फक्त बेनके साहेबांचा फोटो टीपीला ठेवता. शेरकरांचा का नाही, संजय काळेंचा का नाही, शरद सोनवणेंचा का नाही, निवृत्तीशेठ शेरकरांचा का नाही, शिवाजी काळेंचा का नाही, दत्तू आबा लेंडेंचा का नाही, जांभळशेठ तांब्यांचा का नाही? ज्यांच्या विषयी आत्मीयता, ज्यांच्या विषयी प्रेम, त्याचाच माणूस डीपीला फोटो ठेवणार. वाणी साहेब सोनवण्याबद्दल आत्मीयता नाही म्हणून आता हा सगळा नाही 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 नाही, त्यांनी मला फोनवर माझी अवकात काढली, माझी लायकी काढली, फोनवर मला अश्लील शब्द वापरले, मला धमकी दिली, म्हणून साहेब ही वेळ माझ्यावर आली. जर त्यांनी समोरासमोर मला बसवलं असतं, विचारलं असतं, त्यांच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर दिले असते वाणी साहेब. पण फोनवरती मला वाणी साहेब फोन रेकॉर्डिंग करायची सवय नाही, मी फोन रेकॉर्ड करत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांनी ट्रोल केलं, रेकॉर्डिंग दाखवा, मला ती सवयच नाही आहे. तर यापुढे दुसरं काय करणार का रेकॉर्डिंग वगैरे? काही नाही, मला वाटत नाही साहेब. आता तुमच्याकडे काय पुरावा आहे? उद्या सोनवणे म्हणाले मी असं तानाजी तांबेंना काही बोललोच नाही तर काय? सांगावं, त्यांनी बोलावं, जनतेला सांगावं, तुम्ही तानाजी तांबेला कोणत्याही याच्यामध्ये बोललेलो नाही, तानाजी तांबेबद्दल मी वाईट शब्द वापरले नाहीत, तानाजी तांबेची अवकात काढली नाही, बोलावं त्यांनी, सांगावं जनतेला, जुन्नर तालुक्याच्या जनतेला, तुम्ही असं बोललेलोच नाही. तुम्ही एकीकडे समाजसेवक म्हणता, एकीकडे मनसेमध्ये होता, मध्ये बेनके साहेबांचं काम केलं, नंतर आता पुन्हा समाजसेवक झाले, लोक संशय तर निर्माण करणार ना. साहेब, मी मनसेचा जुन्नर तालुका अध्यक्ष होतो. विधानसभेला 2024ला मी पहिला पक्षाचा राजीनामा दिला, कारण पक्ष संघटनेचे आदेश आले नाहीत की कोणाचं काम करायचं. त्या अवस्थेमध्ये आम्ही मग काम कोणाचं करायचं, म्हणून आम्ही राजीनामा दिला माझ्या संपूर्ण टीमने, आणि आम्ही आदरणीय अतुल शेठचं त्या माध्यमातून विधानसभेला प्रामाणिकपणे काम केलं. साहेब, ही आमची चूक झाली का? तुम्ही म्हणताय मी ज्येष्ठ आहे, ज्येष्ठ माणसाला आमदार सोनवणेंनी असं बोलायला नव्हतं पाहिजे, मग ज्येष्ठत्वाच्या नात्याने तुम्ही हे आमदार सोनवणेंना सांगू शकत होते की दादा हे वागणं बरं नव्हतं, असं तुम्ही चिडू नका, माध्यमांचा वापर करून काय घेता? मी फोनवरती बोललो त्यांना की साहेब तुमच्याबद्दल तुम्ही 3 कोटी घेतलेत म्हणून कुठेही तुमच्या नावाचा उल्लेख नाही. आम्ही एवढंच म्हटलं की हे 3 कोटी शेतकऱ्यांच्या अन्नात माती कुणी कालवली, आम्ही असं म्हटलंय. अजूनच तर तुम्ही हे वाचा साहेब, तुमच्या लक्षात येईल. आम्ही लोकप्रतिनिधींना कुठेही बदनाम केलं नाही किंवा शरददादांना कुठेही बदनाम करण्याचा प्रयत्न केला नाही, पण त्यांनी ते अंगावर ओढून घेतलं. वाणी साहेब, तुम्ही लिहिलेला मजकूर कुठलाही माणूस सांगेल हा उंगली निर्देश कोणाच्या बाजूला आहे? मेसेज तुमच्याकडे आहे? माझं हँग झालं परवा, मोबाईल तर समोर डिलीट झालेलं आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही दाखवा. म्हटलं त्याच्यामध्ये आठवते तुम्हाला? हो, आठवतं ना साहेब. कुठून तरी आणून फॉरवर्ड केला? नाही 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 नाही, मी माझ्या याच्यात मी लिहिलेलं आहे साहेब. आता तो डिलीट झालेला आहे. कुठून तरी आला? नाही 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 साहेब, माझा लिहिलेलं आठवत नाही? वाणी साहेब, माझा टोटल मोबाईल त्या दिवशी माझी स्वतःचा व्हिडिओ मी संपूर्ण तालुक्यात शेअर केल्यानंतर माझा मोबाईल हँग झाला आणि तो 24 तासासाठी व्हॉट्सअप बंद झाला. तर म्हणजे तू शरददादानेच हँग केला? मी असं कोणावर आरोप केलेत का हो? शेठ, तुम्ही मगाशी असं म्हणले की मी ह्याचा जमीन घोटाळा बाहेर काढला, कारखान्याचा काय घोटाळा मागे बाहेर काढला. तुम्ही हे सगळे घोटाळे तुमच्या जे तालुक्यात जमत नाही कोणाला ते तुम्ही बाहेर काढता, आणि 3 कोटी कोणी खाल्ले तुम्हाला सापडत नाही. साहेब, 3 कोटी त्या कार्यालयातनं कुणी खाल्ले, आम्ही कोणाचं नाव घेतलं कसं? जी माहिती मिळाली आम्हाला कोणी खाल्ले येईल ना निदर्शनास, वेट अँड वॉच. एवढा करोडो रुपयांचा घोटाळा तुम्ही कारखान्याचा खायला म्हणता, होणार ना साहेब. आता 20 कोटीचा घोटाळा बाजार समितीचा म्हणता. तुम्ही परत प्रश्न साहेब, आताही तुम्हाला मी सांगतो, थोडं थांबा, वेट आणि वॉच करा, ते आपल्या निदर्शनास येईल की तानाजी तांबे चुकीचं बोलतोय की पण आम्ही लोकप्रतिनिधीवर आरोप करत नाही. आम्ही कुठेही त्या आमच्या याच्यामध्ये व्हॉट्सअपच्या याच्यामध्ये म्हटलं नाही की लोकप्रतिनिधींनी 3 कोटी घेतले म्हणून, कुठेही म्हटलं नाही. फक्त शेतकऱ्यांच्या अन्नात माती कोणी कालवली. शेठ तर म्हणतात ताक भात ओळख नाही की तुम्ही हुशार आहे, तालुक्याची जनता हुशार आहे.
तुम्ही जो काय मेसेज टाकला त्या मेसेजवरून तुम्हाला काय म्हणायचंय हे न कळण्या इतपत तुमचं तर वय खूप आहे, पण बाकीची जनता काय फार दुधकुळे असं काय नाही. तुम्हाला म्हणायचं काय ते त्या मेसेज बद्दल कळतं की असं नावच घेऊन कशाला म्हणाल. पण साहेब, आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनीमधनं जी टॉवर लाईन जात होती त्याच्यासाठीच आम्ही टॉवर फोडला होता. शेतकरी नेते गणपतराव डुंबरे साहेब असतील, डॉक्टर तोडकर साहेब आले होते, खांडके साहेब आले होते, आम्ही सगळे होतो. आमचा हेतू साफ होता की शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांची काळी आई वाचली पाहिजे आणि शासनाच्या जमिनीतून डायव्हर्शन करून गायरानातनं टॉवर जाऊ द्या. आमचा विरोध नाही टॉवरला विरोध नाही, शेतकऱ्यांची जमीन वाचली पाहिजे त्याला विरोध होता. संविधानिक राज्य आहे, आपल्याला बोलण्याचा, लिहिण्याचा, व्यक्त होण्याचा कायदेशीर अधिकार आहे. श्रद्धेचा सोनवणे तर तुम्हाला अशा दादागिरी भाषेत बोलले असेल तर त्याचं समर्थन होणार नाही. पण तुम्ही कुठेतरी भविष्यकाळामध्ये हे असंच चालू राहणार आहे का? त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे तालुका असाच नासवला जाणार आहे का? टीकाटिप्पणी होतच राहणार आहे का? वाणी साहेब, मी परत हात जोडतो आणि विनंती करतोय की आम्ही सामाजिक बांधिलकी जपणारे समाजसेवक आहोत आणि शेतकऱ्यांचे हित जपणारे आहोत. आमच्याकडून आजपर्यंत मागील 10 वर्षात तुम्ही दाखवा की आम्ही तालुका कुठे नासवला. एक उदाहरण दाखवा. हा तानाजी तांबे ह्या समाजसेवेतून संन्यास घेईल आणि घरी बसेल. एकच उदाहरण दाखवा की ह्या तानाजी तांबेने तालुका नासवला म्हणून. पराग शहा यांनी लोकांकडून जे पैसे घेतले, उद्या काय जे होईल ते पुढे. जर असं झालं की शहांकडून लोकांची फसवणूक झाली, लुबाडणूक झाली, तर तानाजी तांबे कोणाच्या सोबत? सर्वसामान्य जनतेच्या सोबत. ज्यांची फसवणूक झाली त्यांचीच बाजू घेणार मी. आणि बरं, शहांचा शब्द आहे की मी नारायणगावमधली काही प्रॉपर्टी विकली, लोकांचे पैसे दिले, पुण्यामधली माझी प्रॉपर्टी विकायची, ती विकल्यानंतर मी ज्यांचे द्यायचे पैसे त्यांचे मी पैसे देणार आहे, हा त्यांचा शब्द आहे साहेब. शब्दाची हमी तानाजी तांबे घेणार आहे. मी मला एक सांगा, मला सर्वसामान्यांचे फोन आले का आमचे इन्व्हेस्ट 25 लाख आहेत, कोणाचे 50 लाख आहेत. मी त्यांना फोन केला, म्हटलं शहासाहेब म्हटलं की मला देणार आहे मी, पण माझी पुण्यातली प्रॉपर्टी विकली गेली की मी ज्यांचे गुंतवणूक झाली आहे त्यांचे पैसे मी त्यांना परत देणार आहे, हे त्यांनी ठरवलं. प्रॉपर्टी आहे म्हणून त्या प्रॉपर्टीच्या बेसवरती ते एवढं बोलतात की मी जनतेचा पैसा देईन. जर आता त्यांच्याकडे प्रॉपर्टी नसती तर मग जनतेने काय करायला हवं होतं? मग तुम्ही जसं म्हणता की तुम्ही एक समाजसेवक आहात म्हणून आता तुम्ही कोणातरी एकाची बाजू घेताय किंवा उद्या जर जनतेचा पैसा लॉस झाला तर तुम्ही जनतेची बाजू घ्या. मॅडम, लोकप्रतिनिधी म्हणून शरद सोनवणे हे शहांच्या विरोधात उभे राहिले जनतेसाठी. मॅडम, तुम्ही ती बाब एवढी वैयक्तिक का घेताय? वाणी साहेब, हा फोटो पहा. ठाण्यामध्ये पराग शहाने तक्रार केली आणि ठाण्यामधले ज्यांच्याकडे गुंतवणूक केली त्यातले 2 आरोपी पकडलेत. हा एक आरोपी अथर्व जेलमध्ये मुंबईला आहे आणि त्या आरोपीने कुणाला बुके देतोय, कुणाचं स्वागत करतोय? जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचं. कुठला माणूस? लाल टी शर्टवाला, लाल टी शर्ट, हे बघा लाल टी शर्ट. हा एक झाला. जो दुसरा उभा आहे हा आरोपी फरार आहे. कुणाच्या सोबत येतो? लोकप्रतिनिधीच्या सोबत आहे. काल चालू झाला मॅडम. हे फोटो गॅलरीमध्ये सेव्ह होते. हे माझा मोबाईल काल चालू झाला. मी मोबाईलवाल्याकडे गेलो आणि त्याने संपूर्ण डाटा हे केला आणि चालू केला. हे जे पराग शहा आहे यांचे गुंतवणूकदार आपल्या तालुक्यातले, बरोबर? हो सर, बरोबर. मग यांनी ही कंप्लेंट वर्तकनगर पोलीस स्टेशन ठाणे येथे कंप्लेंट रजिस्टर केली. का केली? नारायणगाव पोलीस स्टेशन त्यांच्या दुकानापासून हाक मारली तरी नारायणगाव पोलीस स्टेशनला जाऊ शकतो. ज्यांच्या आलेली होती नारायणगावच्या जनतेची, सगळ्यात जास्त तालुक्याची, जुन्नर तालुक्याची. मग त्यांनी तिकडे तक्रार कारण काय? ज्यांच्या माध्यमातून हे पैसे गुंतवले गेले ते ठाण्याचे रहिवासी होते.
त्यांच्याकडे गुंतवले. मग ती तक्रार त्यांनी ठाण्यात जाऊन केली, ठाण्यात FIR दाखल केला. त्यातला एक आरोपी आज अथर्व जेलला मुंबईतला आहे आणि एक आरोपी फरार आहे आणि त्यातला मेन सूत्रधार आहे तोही फरार आहे, मेन मुख्य सूत्रधार. तुम्ही असं म्हटले का ज्या गुंतवणूकदारांनी पराग शहांना पैसे दिले त्यांना तुम्ही फोन केला की पराग शहा असं म्हणले की मी बाबा माझी प्रॉपर्टी विकून पैसे देतो. म्हणजे तुम्ही पराग शहाच्या वतीने एवढे गुंतवणूकदारांना फोन करताय, तुम्ही पराग शहा फोन नाही केला. एक दोघांचेच मला फोन आले की तानाशेठ आमचे पैसे गुंतवलेले आहेत, आम्हाला मिळतील का? तर म्हटलं मी त्यांना फोन करतो, नंबर द्या. माझ्याकडे नंबर नव्हता, मी नारायणगावमध्ये त्यांचा नंबर मागून घेतला पराग शहांचा आणि त्यांना म्हटलं की शहासाहेब सर्वसामान्यांनी पैसे गुंतवलेत, पतपेढ्यात ठेवलेत, दागिने गहाण ठेवलेत, पतपेढ्याने ते कर्ज काढलेत आणि ते गुंतवलेत. ते म्हटले की मी काही लोकांचे प्रॉपर्टी विकून पैसे दिलेत आणि पुण्यामधली माझी प्रॉपर्टी विकली की ज्यांचे राहिले त्यांचे मी पैसे देणार आहे. पराग शहा तुम्हाला सांगतात की मी पैसे देणार आहे आणि गुंतवणूकदार हे सांगतात की ते गुंड पाठवून आम्हाला दादागिरी करतात, दमदाटी करतात. याचा काय अर्थ घ्यायचा जनतेने? कोण गुंड पाठवते? पराग शहा हे गुंतवणूकदार सांगतात त्यांच्या वाईटमध्ये असं आहे, गुंतवणूकदारांनी स्वतः सांगितलेलं आहे. साहेब, जर पराग शहा गुंतवणूकदाराच्या घरी गुंड पाठवत असेल तर त्यांचं माध्यम काय? गुंतवणूकदाराने कुठे जायचं? स्थानिक पोलीस स्टेशनला की साहेब असे असे गुंड माझ्याकडे आले होते, यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. हा सनदशील मार्ग आहे, कायद्याच्या चाकोरीतनं जाणारा त्यांच्यावर त्यांनी गुन्हा दाखल करायचा. जर त्यांनी पराग शहाने गुंड पाठवले असतील तर गुंतवणूकदाराने पोलीस स्टेशनला जाऊन वाणीसाहेब गुन्हा दाखल करायचा. हा सरळ मार्ग आहे. तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले हे मुद्दे जर उद्या बेकायदेशीर ठरले तर तानाजी तांब्यांचा रोल काय? माझा साहेब एकही मुद्दा बेकायदेशीर नाही. तानाजी तांबे असे अनेक बॉम्ब स्फोट फोडतात आणि नंतर गप्प बसतात. दाखवा ना तुम्ही साहेब एखादा. कारखान्यावर किती कोटीचा आरोप करता? 165 कोटीचा. काय झालं पुढे? तानाजी काय झालं म्हणजे लोकांनी यायला नको का? ज्या वेळेला आरोप काही लोकांनी केले नव्हते. ऐका साहेब, मी सांगितलं होतं की कारखान्याची ऊसतोड सुरू झाली की गाड्या तुम्ही ट्रॅक्टर भरा, ट्रक भरा, मला प्रायव्हेट काट्यावर या, तिथे मी तुमच्या वजनाचे पैसे देईल आणि तीच गाडी तुम्ही कारखान्याच्या काट्यावर घेऊन चला, मी तिथे. मग त्यातली जर तुम्हाला तफावत दिसली 1000 किलोची, 500 किलोची, 200 किलोची, ही तफावत दिसेल. पण एकही शेतकरी जुन्नर तालुक्यातून माझ्याकडे आलेला नाही. तुमचा आरोप वजनाचा होता का भ्रष्टाचाराचा होता? सगळंच होता, पण कुणी साथ दिली साहेब? मी एकट्याने जीव तोडला, सगळं केलं. तुम्ही असंच म्हणाल? नाही नाही ना, माझ्याकडे इव्हिडन्स होते साहेब, इव्हिडन्स शिवाय बोलत नाही. आजही माझ्याकडे इव्हिडन्स आहेत वाणी साहेब. तानाजी तांबे सेटलमेंट बहादर आहे. दाखवा ना कुठे मी तानाजी तांब्याने आज 10 वर्षामध्ये कुठे सेटलमेंट केली, कोणाची केली सांगा. आणि त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घ्यावी, सांगावी की तानाजी तांब्याने अशी सेटलमेंट केली म्हणून. बरोबर आहे वाणी साहेब? परंतु आता या सर्व गोष्टींमधनं काय निष्कर्ष निघावा, काय साध्य व्हावं असं तुम्हाला वाटतं? मॅडम, मी कालच ओतूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. जो मला माझी अवकात काढली त्या संदर्भात हो मी गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी अर्ज दिलेला आहे ना साहेब. हो दिलेला आहे. ती प्रोसेस पूर्ण होईल ना. ती आता पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे. मग त्याचा CDR काढणं, त्या CDRमध्ये तानाजी तांबे काय म्हणालेत, जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी काय म्हणालेत, हे काम कोणाचं आहे वाणी साहेब? पोलीस यंत्रणेचे. त्यांनी दोघांच्या मोबाईलचे CDR काढावेत आणि तपासावेत. त्या CDRमधनं तर बाहेर पडेल ना की तानाजी तांबे चुकीचं बोलतोय की लोकप्रतिनिधी चुकीचं बोलतात. तुमचा कॉल झालेलं कळेल, संभाषण नाही करणार. त्यांच्याकडे रेकॉर्डिंग असेल तर ते दाखवतील. माझ्याकडे नाही आहे रेकॉर्डिंग, त्यांनी दाखवावं. अजून काही सांगायचं? माझी जुन्नर तालुक्यातील सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की तानाजी तांबेची ही समाजसेवा तानाजी तांबे सतत चालू ठेवणार. तानाजी तांबे कोणालाही घाबरत नाही, कोणाच्या दमबाजीला घाबरत नाही आणि मरायलाही घाबरत नाही. पण माझी ही समाजसेवा जुन्नर तालुक्यात मी सदैव 24 तास सुरू ठेवणार. बातम्या शेतीच्या,
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.